इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर आहे आणि या शहराचा आज कार्यभार माझ्या हातात आहे। निश्चितच हे शहर चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी मनपामार्फत कार्यवाही केली जाईल। यामध्ये प्रथमतः प्रशासकीय सुधारणा, त्याचबरोबर नागरिकांसाठीच्या असणाऱ्या ज्या भौतिक सुविधा, बेसिक सुविधा ज्या आहेत त्या प्रथमतः देण्यावर मनपाचा भर राहील आणि त्यानंतर निश्चितच सर्व पदाधिकारी असतील, नागरिक असतील, आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील आणि शासन यांच्या माध्यमातून ज्या काही योजना या शहरासाठी आणता येतील आणि त्या योजना यशस्वीरित्या आणि चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या राबवण्यासाठी नक्कीच मनपा प्रयत्नशील राहील आणि त्यामुळं शहराच्या वैभवात, शहराच्या विकासात कसा भर पडेल यासाठी मनपा ध्येय धोरण राबवेल। इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न जिवंत आहे। 8-8 दिवस 10 दिवस पाणी येत नाही। कृष्णा असू दे, पंचगंगा गळती असते किंवा आपली सोडकुळी योजना, या संदर्भात काय सांगा? यासाठी या ज्या योजना आहेत त्या खरं तर खूप जुन्या योजना आहेत आणि यातून जो आपण पाण्याचा उपसा जो करतो तो शहरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी आहे। त्यामुळे ह्या योजनांचं बळकटीकरण करणं खूप गरजेचं आहे। काही टप्पे या योजनांचे सुरू झालेले आहेत आणि काही टप्प्यांचं काम बाकी आहे, तर ते टप्पे लवकरात लवकर या उन्हाळ्यापूर्वी कंप्लीट करून घेण्यासाठी प्रथमतः आमचा भर राहील। त्याचबरोबर सोडकुळी योजना असेल आणि कृष्णा उद्भवामध्ये अजून आपल्याला काही उद्भव तयार करता येईल का आणि तिथून एक्स्ट्रा आपण काही पाणी उचलू शकू का, यासाठी एक टेक्निकल आमचा फॉलोअप घ्यायचं चालू आहे, ज्यातून सगळ्या चाचपण्या झाल्यानंतर हे लक्षात येईल की आपण तिथून खरंच पाणी उचलू शकतो का आणि ते कितपत फिजिबल राहील, जेणेकरून शहराला जी आत्ता लागणारी गरज आहे तेवढ्या प्रमाणात पुढील 30 वर्षासाठी आपण पाणी उचलू शकू असं नियोजन करण्यासाठी, ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी जे मनपा प्रयत्न करेल। इचलकरंजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुठंतरी विसाव आहे, त्यामुळे कधी नागरिकांची काम होत नाही। जे कर्मचारी चुकारपणा करतील त्यामुळे तुमची ॲक्शन काय असेल? 100% जे कर्मचारी चांगलं काम करतील त्यांच्यावर कौतुकाची थाप असेल, पण जे चुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल। यामध्ये सुरुवातीला आज आम्ही भरारी पथक पुन्हा एकदा ॲक्टिवेट केलेले आहेत आणि यातून जशा पाठीमागे कारवाया केल्या होत्या तशाच कारवाया आत्ताही होतील आणि त्याच्यापेक्षा स्ट्रिक्ट कारवाई होतील आणि नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठीच्या माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना आहेत। यामध्ये ज्या पद्धतीची तक्रार आहे ती त्यानुसार 24 तास, 3 दिवस, 7 दिवस, 15 दिवस यामध्ये तक्रारी कशा सोडवता येतील यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आणि यामध्येही नागरिकांनी जास्तीत जास्त हेलपाटे न मारता एका हेलपाट्यात त्यांचं काम कसं होईल यासाठीची सगळी यंत्रणा आमच्या कर्मचाऱ्यांनी ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे आणि तशा सूचना मी सर्व स्टाफला दिलेल्या आहेत। पण तुम्ही जो मुद्दा मांडला तर स्वच्छ सर्वेक्षणमध्येही आम्ही जो आता नवीन फंड मिळायला सुरुवात झालेला आहे त्यामध्येही, पण त्यात काय आहे, पहिल्या जागा आपण डिफाईन केल्या पाहिजेत। काय झालं आहे, आपण प्रस्ताव देतो आणि परत जागा नसलं की ते पडतं, त्यामुळे अगोदर त्या जागा डिफाईन करून फक्त महिलांसाठी डेडिकेटेड असणारे काही टॉयलेट्स आणि तेही अशा अंतरावर असावे की जिथं बाजार आहे, बसस्थानकाचा आजूबाजूचा परिसर आहे, म्हणजे जिथं महिलांचा सहज वावर आहे पण त्यांना तिथंच अवघडल्यासारखं होतं, तर अशा ठिकाणच्या काही जागा पहिल्या अगोदर आपण फायनल केल्या पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर प्रस्ताव आमचा ऑलरेडी काही प्रोसेसमध्ये चालू आहे। ते इचलकरंजी म्हणाले 2 आयुक्त झालेली आहे, याच्याबद्दल मी सांगितलं की इचलकरंजीला बस सेवा इलेक्ट्रिक सुरू करू, हे अजून चालत पहिल्या पत्रकामध्ये जी माहिती दिली ती परत बसेस काय आल्याच नाही। म्हणून मी म्हणते ना, काही गोष्टी मी तुम्हाला फक्त आश्वासनं देण्यापेक्षा ज्या वेळेला करू किंवा स्टेजला आहेत आपण आता सुरू करतोय त्यावेळेला मी तुम्हाला बोलेन, उगीच आत्ता काहीतरी म्हणायचं मी तुम्हाला हे कर। सध्या राजकीय दबाव का आहे तेच तर विचारायचं आता तुम्ही मला सांगितलं पाहिजे। आता मला 2 दिवस, दुसरा दिवस आहे माझा आजचा, सो शासन सुद्धा त्याचं कधी पालन होत नाही 100% म्हणून विचार 100%। आणि जर नाही झालं तर तुम्ही मला आठवण करून देणार आहात की हे मॅडम करायचं आहे तर मॅडम एक महिन्यातनं एक आढावा पत्रकार बजेट असावे किंवा त्यात एक डेट ठरवून घेऊया आजच वाटल्यास। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।